दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। आज 4 एप्रिल 10वा आणि 11वा हप्ता सोबतच लाडक्या बहिणींना 5 मोठे गिफ्ट जाहीर झालेले आहेत। लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला ही गिफ्ट वाटप सुरू झालेलं आहे। सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। हप्ता वाटण्यास उशीर झाला माफ करा, परंतु आजपासून पुढे 5 दिवस वाटप सुरू होणार। लाडक्या बहिणींना 4 गिफ्ट सोबत तुम्हाला मी सांगणार आहे। पहिले गिफ्ट आहे 3 गॅस सिलेंडर। आता पुढचं जे गिफ्ट आहे ते 2100 रुपये आहे आणि सोबतच 11वा हप्ता। सगळ्यात महत्त्वाचं पुढे 5 गिफ्ट मी डिटेलमध्ये सांगणार आहे। तिसरं गिफ्ट आहे भांडी संच। आता ज्या लाडक्या बहिणींना भांडी पाहिजे असतील, ज्या लाडक्या बहिणींना घरकुल पाहिजे असेल, ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहिणीचे हप्ते पाहिजे असतील, त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करा पटापटा। बघा तुम्हाला जे कमेंट करते त्यांना रिप्लाय दिला जाईल। नवीन अटी आलेल्या आहेत, नवीन नियम लागू झालेले आहेत, भरपूर लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत। जवळपास 70 ते 80 लाख लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत। नवे नियम काय आहेत आपण डिटेलमध्ये पुढे जाणून घेणार आहोत। आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, परंतु व्हिडिओ जर संपूर्ण बघितला तर तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये मिळणार आहे। पहिला नियम आपण बघितलात आधार कार्ड, दुसरा नियम KYC, कारण खूप जणांची KYC राहिलेली आहे। तिसरा नियम म्हणजे मोटार वाहन म्हणजेच 4 चाकींचा नियम हा आता मोडून काढण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वात प्रथम असते, चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इन्कम टॅक्स संदर्भात सुद्धा मोठा निर्णय आता लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण आता सगळेच महत्त्वाचे जे काही महत्त्वपूर्ण नियम आहेत मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ डिटेलमध्ये पहा, संपूर्ण माहिती आहे आपण या चॅनलवरती सगळ्यात सर्वप्रथम आपण देणार आहोत। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत हप्ते आलेले नाहीत त्यांना सुद्धा हप्ते येऊन जातील। काय करायचं आहे त्याचं सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे, कारण एप्रिलचा हप्ता तर सुरू झाला, पण तुम्हाला पैसे कधी येणार ह्याची मी डिटेल माहिती मी तुम्हाला थोडक्यात देणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं आता झालेल्या बैठकीनुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मोठा निर्णय घेत आदिती तटकरे मॅडम यांना सांगितलेलं आहे की आजपासून आपण वाटप सुरू करू, कारण लाडक्या बहिणींना आता उशीर करून चालणार नाही। एप्रिलचा महिना सुरू होऊन सुद्धा आपण अजून वाटप सुरू केलं नाही, तर त्याच्यावरती लगेच लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी दोन्ही हप्ते लवकरच देण्याचं ठरवलेलं आहे। त्यासाठी लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीला सामोरं जावं लागत आहे। मागच्या 8 दिवसापासून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसेसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। बघा मागचे हप्ते राहिले असतील तर ते सुद्धा 1500 रुपये आता लाडक्या बहिणींना येत आहेत, हे सुद्धा आपण बघू शकता। कमेंट सेक्शनमध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी सांगितलेलं आहे। ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेत त्यांनी पैसे आले लिहा, ज्यांना पैसे आले नाही त्यांनी पैसे आले नाही असं लिहा। बघा आजपासून आनंदाची बातमी, पैशांना वितरण सुरू। बँकेमध्ये लाडक्या बहिणींची प्रचंड गर्दी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण आज बघा प्रामुख्यानं 10 बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत। कुठल्या 10 बँक आहेत तर SBI, कोटक, येस बँक, बँक ऑफ बरोदा, ॲक्सिस बँक, सोबतच पोस्टाचं खातं आणि सोबतच आज 16 जिल्ह्यांमध्ये हे जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे। जिल्ह्यांची जर नावे आपण बघितली तर पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, लातूर, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांची यादी ही आता आपल्याकडे आलेली आहे। आणि तुमचं नाव यादीत आहे की नाही हे कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतो 2 मिनिटातच। व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण आम्ही व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे। तर 4 नियम आता चालू झालेले आहेत। बघा पहिला नियम होता तो आधार कार्डचा नियम। आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर आधार कार्ड आत्ताच अपडेट करून घ्या, कारण त्याच्यावरती तुम्हाला पैसे मिळत आहेत। जर तुम्ही अपडेट नाही केलं तर पैसे मिळणार नाही। दुसरी गोष्ट, रेशन कार्डची KYC केली नसेल तर रेशन कार्डची KYC करून घ्या, अन्यथा तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे। तिसरी गोष्ट, उत्पन्नाचा दाखला हा काढून ठेवा। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं नाव यादीत आहे का नाही किंवा तुमचं नाव गायब केलं का तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार का हे कसं चेक करायचं आहे तर लक्षात घ्या। तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुमचं यादी चेक करायची आहे, किंवा तुम्ही महिला व बालकल्याण विभागात जाऊन तुमचं नाव चेक आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता। सोबतच अंगणवाडी सेविकांना सोबत तुम्ही तिथं त्यांना बोलून त्यांच्याशी संपर्क साधून तुमचं नाव यादीमध्ये आहे ना हे सुद्धा तुम्ही विचारू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे सगळे कागदपत्र अपडेट असतील
अशा लाडक्या बहिणींचं नाव यादीत असून त्यांना आजपासून पुढे दुपारून तुम्हाला मेसेजसुद्धा यायला सुरुवात होतील. त्यामुळं हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा की काय होणार आहे पुढे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, लाडक्या बहिणींना अनुदान 25,000 रुपयांचं अनुदान सरकार सुरू करत आहे. ज्या लाडक्या बहिणींना अनुदान पाहिजे त्यांनी अनुदान पाहिजे किंवा 25,000 रुपये पाहिजे असं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. सोबतच लाडक्या बहिणींना 20 लाख लाडक्या बहिणींना आता घरकुल वाटप आहे. त्याच्यामध्ये हप्ता वाढलेला आहे. पहिलं 1.5 लाख भेटत होते, आता 2 लाख भेटतील. ग्रामीणमध्ये आणि शहरीमध्ये 2.5 लाख रुपये मिळत आहेत. आता याची सगळी प्रोसेस 21 रुपये कोणाला, घरकुल कोणाला, अनुदान कोणाला, हे सगळं आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण माहिती त्या तुम्हाला स्वतः देतील. मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो. आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1,500 सुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता. त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1,500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1,500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1,500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे. 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील. या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद
ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील। एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे। इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो। उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही, आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं। परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल, त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो। त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे। मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे। याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे। प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता। हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो। त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही। धन्यवाद।